नमस्कार. नवविवाहितांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांमधली एक पुन्हा नेहमीची समस्या म्हणजे शरीर संबंधाची इच्छा नसणे किंवा कमी असणे किंवा पुरुषांना असणारी समस्या म्हणजे त्यांचा जो काही ऑर्गॅनिझमचा वेळ आहे तो कमी असणे. तर यासारख्या समस्या हल्लीच्या जशी जीवनशैली आपली बदलली, जीवनशैलीमध्ये धकाधकीचा भाग निर्माण झाला, आपला शुक्रपरिचर्या किंवा शुक्रधातू, ओज हे वाढवणारा आहार जसं जसं आपल्या दिनचर्येतला कमी व्हायला लागला तसं तसं या समस्या हल्ली वाढत आहेत. मग पुरुष वंध्यत्व असो किंवा स्त्री वंध्यत्व असो, या समस्या मोठ्या प्रमाणात आजच्या समाजामध्ये वाढल्या आहेत. म्हणून बाळंतपणासारखी गोष्ट ही गहन गंभीर कठीण आहे. काही शतकं आधी जेव्हा सहज घरी बाळंतपणं व्हायची, 5 ते 7 बाळंतपणं व्हायची, ते आज एका बाळंतपणासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. हे असं का होतं? तर त्यामागचं मुळात कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये गर्भाधानासाठी महत्त्वाचे असणारे मुख्य 2 घटक, ते म्हणजे पुरुषांचा स्पर्म किंवा शुक्रधातू ज्याला आपण सिमेन असं म्हणतो, आणि स्त्रियांचा आर्तव म्हणजे ओव्हम. हे जेवढं गुणात्मक असेल, क्वालिटेटिव्ह असेल, प्रमाणाने उत्तम असेल, तेवढी गर्भधारणा ही सहज होते. आणि शिवाय कामक्रीडेमध्ये असणारा आनंदाचा अनुभव सुद्धा हा तेवढाच गहन होतो. पण जर समजा याच्यामध्ये कमतरता असेल प्रमाणाने, तर मात्र हाच आनंद किंवा गर्भधारणा ही बिकट होऊन जाते. मग त्यासाठी स्पर्म काउंट, पुरुषांचं जेव्हा आपण स्पर्म काउंट करतो किंवा पुरुषांचं सिमेन आहे ते मोजतो, परीक्षाशाळेमध्ये लॅबमध्ये टेस्ट केल्या जातात, तेव्हा त्याच्यामध्ये पुरुषांच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असणं ही एक प्रकारची विकृती असते. पुरुषांच्या शुक्रजंतूंची हालचाल, मोटिलिटी कमी असणं ही एका प्रकारची विकृती असते. पुरुषांच्या शुक्रजंतूंची जे माप आहे, प्रमाण आहे ते कमी असणं, यासारख्या अनेक समस्या याच्यामध्ये असतात. तर या समस्येच्या उपायांचा विचार करताना दुधासारखे पदार्थ, आयुर्वेदामध्ये नित्य क्षीर घृताशिना असं सांगितलं आहे. दूध तुपासारखे पदार्थ जर आपण उत्तम आयुर्वेदिक औषधांच्या साहाय्याने योग्य वेळेमध्ये सल्ल्याने जर घेतले तर या समस्या या सहज कमी होतात. तसंच आपल्या आहारामध्ये हिरवी मिरची, कैरीचं लोणचं, पापड, क्षार असणारे पदार्थ, रात्रीचं अत्यधिक जागरण करणं, व्यसनं, विशेषतः मद्यपान आणि निकोटीन सारखे व्यसनं अत्यधिक प्रमाणात असणं, याचं सेवन जर अधिक असेल तर त्याचा परिणाम हा पुरुषांच्या टेस्टेस्टेरॉन सारख्या हार्मोनवर होतो. आयुर्वेदाप्रमाणे क्षारीय पदार्थ हे शरीरातल्या शुक्राचं प्रमाण कमी करतात, आणि जर शुक्राचं प्रमाण कमी झालं, शरीरातल्या ओजाचं प्रमाण कमी झालं, तर निसर्गतः आपल्या गर्भधारणेची पुरुषांची क्षमता कमी होते. शरीर संबंधांची इच्छासुद्धा ही कमी होऊ शकते. जसं पुरुषांचं आहे तसंच स्त्री वंध्यत्वाचं किंवा आयुर्वेदामध्ये जसं शुक्राचं प्रमाण दिलं आहे तसंच स्त्रियांच्या आर्तवाचं सुद्धा प्रमाण विशिष्ट अंजली असतं असं आयुर्वेदामध्ये दिलं आहे. तसंच जसं पुरुषांचं उत्तम शुक्र हे स्फटिकाभम म्हणजे स्फटिकाच्या वर्णासारखं असतं, तर तुमचं शुक्र हे जर तांबूस वर्ण त्याच्यामध्ये जास्त असेल, त्याच्यामध्ये जर रक्तासारखा वर्ण जर त्याच्यामध्ये असेल, तर त्यामध्ये सुद्धा विकृती आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये उत्तम यशस्वी उपाय आणि चिकित्सा आहे. तसं गोपकिड्याच्या वर्णासारखं उत्तम विशिष्ट अंजली प्रमाणात स्त्रियांचा आर्तव सांगितलं आहे. जर त्या प्रमाणात जर आर्तवामध्ये सुद्धा कमतरता असेल आणि त्यासोबत आपण काही लॅब टेस्ट केल्या, काही हार्मोन्स जर स्त्रियांचे तपासले, रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यात जर काही कमतरता असेल तर त्याचा सुद्धा संबंध हा शरीर संबंधांची इच्छा कमी होणं किंवा गर्भधारणा होणं न होणं याच्याशी संबंध त्याचा लावता येतो. पुन्हा त्यामध्ये सुद्धा विशिष्ट आहार, विशिष्ट चिकित्सा केल्या, आयुर्वेदामध्ये योनी बस्ती किंवा पिचू यासारख्या उत्तम चिकित्सा आहेत, तर त्या आपण जर केल्या, दुधाचे बस्ती किंवा विशिष्ट प्रकारच्या बस्ती चिकित्सा या जर केल्या, तर त्याने हे हार्मोन्स, हे अंतस्राव हे प्रमाणामध्ये नॉर्मलला येतात किंवा उत्तम प्रमाणात तयार होतात. शिवाय शुक्र आणि आर्तव हे उत्तम प्रमाणात त्यांचं प्रमाण हे सुधारतं, आणि हे सुधारल्यानंतर मात्र ही जी यासारख्या ज्या तक्रारी आहेत, शरीर संबंधांची इच्छा कमी असणं किंवा गर्भधारणेला सक्षम नसतं, पुरुष आणि स्त्रियांच्या वंध्यत्वाची तक्रार असणं, हे सुद्धा सहज सुलभ रीतीने आपण यासारख्या समस्या सहज सुटू शकतात. पण यासाठी आवश्यक आहे की तुम्ही योग्य डॉक्टर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं, त्यानुसार आपले विशिष्ट आहार व दिनचर्या ठेवणं, विशिष्ट औषधं ठेवणं.
यासारख्या औषधांचा विचार करताना च्यवनप्राश रसायन औषधं ही उत्तम समजली जातात यासारख्या तक्रारींसाठी. त्यासाठी च्यवनप्राश किंवा शतावरी कल्प किंवा शतावरी, अश्वगंधा यासारखे अनेक उत्तम औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. फक्त त्यासाठी आपल्या आजाराचं निदान काय हे आवश्यक आहे, तुमच्या प्रकृतीचं निदान काय हे आवश्यक आहे. जर आजाराचं आणि प्रकृतीचं उत्तम निदान केलं आणि त्यानुसार हे उपचार यासारखे औषधं जर योग्य पद्धतीने वापरली गेली तर या समस्या या सहज सुटतात. आणि शिवाय गर्भसंस्काराचा पुन्हा पुन्हा विषय येतोय. गर्भसंस्काराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्की नवविवाहितांनी योग्य मार्गदर्शन घेणं या बाबतीत हे आवश्यक आहे की जेणेकरून आपल्या आहाराचं नियोजन करता येईल, आपल्या जीवनशैलीचं नियोजन करता येईल. जर ते उत्तम पद्धतीने केलं गेलं आणि त्यासोबत उत्तम उपचार, उत्तम औषधं घेतले गेले तर वैवाहिक जीवन हे उत्तम आनंदाचं साधन होईल. चारही जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत त्याचं साधन होईल आणि ही गोष्ट ही उत्तम आनंददायी होईल यात शंका नाही. आपल्याला वैवाहिक जीवनाविषयी काही समस्या असेल हे कसं ओळखायचं, तर यासाठी सोपं म्हणजे सिमेन ॲनालिसिस सारख्या तपासण्या आपण करतो किंवा स्त्रियांच्या बाबतीत हार्मोन्स विशिष्ट किंवा रक्ताच्या तपासण्या करतो. त्या तपासण्यांमधनं सुद्धा आपल्याला हे कळतं की या संबंधित तऱ्हेच्या या समस्या आहेत आणि त्याचे हे विशिष्ट उपचार करायला हवेत. आणि स्वतःच्या स्वतः जर आपल्याला हे बघायचं असेल तर स्फटिकासारखा पांढराशुभ्र कलर आपल्या शुक्राचा असतो. पण जर समजा त्याच्यामध्ये तांबूस वर्ण किंवा त्याच्यामध्ये तपकिरी कलर जर आपल्याला वाटला किंवा त्याच्यामध्ये प्रमाण खूपच कमी वाटलं तर त्यावरनं सुद्धा आपल्याला हे समजून घ्यायला हवं की त्यासाठी आपल्याला उत्तम योग्य उपचाराची आवश्यकता आहे.